आरती स्वामी निरंजन रघुनाथ आरती स्वामी निरंजन रघुनाथ उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी सत्वर यावे शुद्धीवरी सत्वर यावे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका आले आहे विघ्नभारी आले आहे विघ्नभारी काळ टपला तुम्हावरी काळ टपला तुम्हावरी नित्य करीता हे चोरी नित्य करीता हे चोरी आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या आयुष्याची तुमच्या सरला 84चा तम सरला 84चा तम नरतनु आले अनुक्रम नरतनु आले अनुक्रम हिचा मानूनी संभ्रम हिचा मानूनी संभ्रम ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे ज्ञानदृष्टी उघडारे सद्गुरु वचनाचा उदय सद्गुरु वचनाचा उदय प्रकाश झाला भानुदय प्रकाश झाला भानुदय जागे वारे मनोमय जागे वारे मनोमय स्वरूप पहा आपुले 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 वाचे घ्या रे राम नाम वाचे घ्या रे निरंजन सांगे उत्तम निरंजन सांगे उत्तम तुमचा रेल भवभ्रम तुमचा रेल भवभ्रम निर्भय भालांतरी निर्भय भालांतरी निर्भय भालांतरी निर्भय भालांतरी निर्भय भालांतरी उठा उठा रे लवकरी उठा उठा रे सत्वर यावे शुद्धीवरी सत्वर यावे शुद्धीवरी उघडा कपाटे अंतरी उघडा कपाटे अंतरी ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका ज्ञानदृष्टी अवलोका उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी उठा उठा रे लवकरी
3 तारखेला आपण निरंजन स्वामींचं स्मरण केलं होतं. स्मरणाच्या निमित्तानं स्वामींनी आपल्याला जो उपदेश, जो विचार करायला सांगितला आहे, त्याचा हा 20वा भाग चालू आहे. त्यांचीच कृपा आहे म्हणून आपण एवढ्या अवघड वाटेने जातो आहोत. नुसतं बसणं म्हणजे सुद्धा घामेघूम होते, आपल्याला कल्पना आहे. बसलो आहोत तसा विचार केला तर काहीच दगड उचलले नाही, की काय केलं नाही, कागडचं डोंगर तिकडे केले नाही, तरी अशी अवस्था होती. यावरून कल्पना येते की ह्या सगळ्यात त्यांना जे अभिप्रेत आहे तिथंपर्यंत जाण्याचा प्रवास कसा असेल अशी कल्पना येते. आपण पाहत होतो तो अभंग आपल्या डोळ्यासमोर आहे. दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. भक्तासी तरी तारितसे परी, भक्तासी तरी तारितसे परी, दुष्टा करुणी मार, दुष्टा करुणी मार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. पहा माझ्या नामे क्या, पहा माझ्या नामे क्या, केला बहुद्धार, केला बहुद्धार. तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. आपल्या सगळ्या अडीअडचणींच्या पार्श्वभूमीवर, आपल्या सुखाच्या पार्श्वभूमीवर विचार करणे फार कमी, त्याच्यावर नाही काही विचार केला तरी चालेल. आपल्या अडीअडचणींच्या, दुःखांच्या, सुखाच्यापेक्षा दुःखांच्या पार्श्वभूमीवर पहा पहा माझ्या नामे का केला बहुद्धार. किंवा हे काय केलं नक्की नामाने, किंवा काय करताय आत्ताही. आता आपण असं पाहिलं, पहा पहा माझ्या नामे क्या. अभंग कसे आपण अभ्यासावे, किंवा कसे उतरतात, हात कसे उतरू शकतात म्हणून नाही उतरत, चांगले बघून उतरतात, सावकाश बघून उतरतात, त्याच्यावर खोल जाऊन उतरतात. आपल्यात ते खोल उतरायचे, आपल्याला त्यांच्यात खोल उतरावं लागतं. आपल्याला वरवरचं हवं असेल तर गाणं असतं, आपल्याला ते उतरवायचे असतील तर मग ते कुठेतरी आत पोचतात आणि मग उकलून काढतात आणि मग सगळं बदलतं गणित. तर त्यासाठी पहा पहा, आपल्या ह्या लक्षात, आपल्या ह्या शब्दाकडे लक्ष गेलं का, पहा असं म्हणायचं. पहा पहा माझ्या नामे क्या. एवढं त्यांना अगदी पहा पहा म्हणायची वेळ का आली असतं. एक तर आम्ही पाहत नसलो पाहिजे, हे सरळच आहे. नाही तर पहा म्हणून कोण सांगेल, जो पाहतोच आहे त्याला पहा म्हणायचं काय कारण आहे. पहा पहा म्हणतात परत आणखी. तर हे काय आहे असं जरा बारीक लक्ष केलं तर आपल्याला एक 3-4 मुद्दे ह्याच्यात लक्ष पुढे येण्यासारखे आहेत. आपण प्रापंचिक माणसं आहोत सगळे सर्वसाधारण. तर काही विलक्षण गोष्ट दिसली आणि विशेषतः ती इतरांच्या लक्षात आली नसली, ते महत्त्वाचं.
तर आपल्याला पहा म्हणायची सवय. काहीतरी विलक्षण घडले की इतरांचं लक्ष नाही, सगळ्यांचं लक्ष असेल तर दुसऱ्याला काय पहा म्हणणार, हाही परत प्रश्न. म्हणून काहीतरी विलक्षण आहे, इतरांचं तिकडे लक्ष गेलं नाही, मग आपण बघा पहा असं म्हणतो. बाळ असं दुपट्यावरचं ना, एखाद्या दिवशी ते वळतं, घालतं पडतं. ते अगदी कौतुकाने आई सांगितलं. आपण पंचगावात आपल्याला अनुभव असेल की पहा बघा आज वळलं बाळ. आता ते काय म्हणणार, वळणारच ते, कारण वळायला पाहिजे. कारण किती महिने झाले, 2 महिने झाले, 4 महिने झाले, असं असतं की नाही. त्याप्रमाणे त्यांची काही प्रतिक्रियाची होत नाही. ते त्या वयाप्रमाणे ते झालं नसलं तरचा विचार करण्याचा प्रश्न आहे. ते वळलं ह्याच्यात काही विशेष नाही. सरकलं पुढे, आईला त्याच्या पुढे सगळं दिसत असतं. हे सरकलं, पुढे काय करेल काय नाही हे सगळं तिच्या प्रगती झाली आहे. नुसतं वळलं तरी बरं वाटतं, जरा थोडं कोपराने पुढे सरकलं तरी बरं वाटतं. लहान मुलांचं आपण आठवून पाहिलं, नातवंडांचं आठवून पाहिलं तर आपल्याला हे लक्षात येईल की आपण काय त्या वेळेला काय केलं. पहा आज वळलं, आज सरकलं, जरा पुढे सरकलं, किंवा वळून एखादी गोष्ट हात मारला त्याच्यावर उघडली की आपल्याला बरं वाटतं. त्यावेळेला ते पहा म्हणतो. त्यांच्या दृष्टीनं काय नसतं. किंवा असं बऱ्याच वेळेला होतं, ज्यांनी ते आता बाहेर काय झाडं लावली, समजा फुल आलं एखाद्याशी, की घरातले ज्याला ते पाणी घातले, केलं, सगळी निगा राखली, बीज लावले, वाढवले, त्याला ते वाटतं सांगा असं आज फुलं आलं बरं का पहिलं, असं वाटतं. आपल्याला हे सगळं परिचित आहे ना. तेच सगळी दृष्टी फक्त ज्ञानदृष्टी अवलोकतो आहोतच, पाहतोच आहोत. हे काय नवीन नाही आपल्या दृष्टीनं. फक्त हे ज्ञानदृष्टीनं ह्याच्याकडे बघितलं तर मग पहा नामे क्या आहे तिकडे. हे पहा आपल्याला कुठे येऊन गेले, आपल्याला या ठिकाणी येऊन गेले. माझ्या दृष्टीनं झाडावर फुल आलं. आणि या बाबतीत विशेष करून काळजी घेणारा जो असेल, किंवा आपल्या प्रापंचिक ठेवणीमध्ये स्त्रियांना हे फार तसंही असतं, पटकन त्याचं कौतुक वाटतं. अरे छान बाळ वळलं, पुढे सरकलं, काय ते झाडावर फुल आलं, बघा आज फुल आलं, झाल्यावर फुल आलं, येणारच होते. आता इथे कळी दिसतच होती 2 दिवसापूर्वी. म्हणणार पुरुषाचं काय नाही, पुरुषांना काय नसतं. पुरुष माणसा साधारण स्वभाव सांगतो आहे, एखाद्याचं असं नाही फरक असतात. पण तरी सुद्धा त्यांना वाटतं काय ते कळीत होती की काल तिथं, काल मी गेलो तेव्हा आता बघितलं तुम्ही, अरे कळी आली होती, तर झालं फुल झालं असेल याच्यापेक्षा काय वाटत नाही. बरोबर आहे. पण त्या झाडाला ती कळी आली, त्याला ते फूल आलं, आता ते किती मोठं होईल, ते पाकळ्या पसरतील, सुगंध येईल, असं वाटतं पुढचं सगळं. तर हे बरं वाटतं. हे उद्या फुल देवाला घालायला होईल, काय त्याचं करायचं असेल आपल्याला, ते होईल, माळायला होईल, काय ते असेल द्यायला होईल. तर हे करण्यासाठी त्याच्यापुढे जो आनंद त्याचा जो निर्माण व्हायचा तो होणार आहे, ह्याचा तो आनंद आहे. आणि त्यामुळे ते लक्ष वेधण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. हे फार वेळा हे फुलबिला आली तर ते काय म्हणतील, जास्तीत जास्त जे माणसांचं हे नाही ते म्हणतील, ते बघा बाहेर शिळ्या वेळा फिरत असं इकडे तिकडे खातील बितील कुठेतरी, बस काय आपल्याला काय झाले, हे जसं झाले तसं ते सगळ्या अभंगाचं परमार्थच होऊन जातं. ते लक्षच राहत नाही. दणादण सगळे म्हणून मोकळे 5, 25, 50 अभंग सगळे पाठ. इकडे कोण उतरलं ह्याच्यामध्ये, पापा म्हणतायत, असं काय करतात. आपण प्रपंचात पापा म्हणालो त्यावेळेला आपल्याला त्याचं किती कौतुक होतं. आणि बरोबर आहे, ते स्वाभाविक आहे. झाडं लावली कुठेतरी कैरी, आता हे आलं सीझन, ते येऊन गेला आहे म्हणा, किंवा चालू आहे म्हणा फार तर, एखादी कैरी जरी ते झाडावर कुठे एवढीशी दिसली, आंब्याचं झाड किती वर्ष आहे कैरी आल्या, असं एकदम बरं वाटतं की काहीतरी एवढं आपण केलं कष्ट, इतके वर्ष पाणी घालतोय, हे करतोय, बरं वाटतं. हे अशा दृष्टीने आपण पहा म्हणतो त्यावेळेला किती उत्सुकता ते मनामध्ये असते. तर तसं त्यांना असं म्हणायचं की पहा जरा इकडं माझ्याकडं, की नामाने काय केलं, नामे क्या, पुढचं नाहीच अजून, नामे क्या इथंच आहे. तर त्याचं लक्ष वेधणं, त्याचं महत्त्व वाटणं, ह्यासाठी हे पहा आहे. नाहीतर असं एकदम सहज अभंगात पहा कशाला लिहिले, पहा व्यवहारातलं घेतं, बघा ह्याच्यात काय विशेष आलं, हे कुठे अभंगात आलं, अभंगात ह्याच्यासाठी आलं की आपलं लक्ष वेधावं आणि कुठे आहे तिकडे त्याला वळवावं, त्याला त्याचं महत्त्व जाणवावं, ह्यासाठी आहे. तेव्हा आपलं लक्ष जात नाही म्हणून ते मुद्दाम सांगतात. आता ह्याच्यात त्याला एक परिमाण कसं असतं ते सांगतो. पहा मध्ये पूर्वी रामगडीत जायचं त्यावेळेला निवासाला गेलो, ह्याला गेलो, उपासनेला गेलो, तर ती काय ते 2-3 डोंगर चढून जायचं आपल्याला माहिती आहे, काही विशेष नाही. तर तिथं बसलं की ते एक शांतता असते. ते जे आहे ना, दासडोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो वगैरे, ते सगळं करायचं आणि वर जाऊन बसायचं शांतपणे, सगळे पाहत. तो अभंग म्हणजे सुद्धा एक दृष्टिकोन आहे
की प्रपंचात कसं राहा, सगळ्याची व्यवस्था लावून द्यावी आपण बाजूला राहून अंत बघा कसं चाललंय ते. पण ती व्यवस्था लावून दिली की तो त्याच्यातच अडकतो त्या व्यवस्थेमध्ये. सगळं होईल तेव्हा तो बाहेर पडणार त्यातनं, असं असतं. तर बाहेर पडून पाहण्याची जी विद्या आहे ती त्या दासडोंगरी राहतमध्ये आहे, ती तिथं कळती बरोबर. तो वर घडीत पाहिलं, खाली बघितलं की कळतं की तिथला उत्सव कसा छान चाललाय. तर रामनवमी चालली ना, त्याचंच ते आहे. तर ती नवमीचा उत्सव कसा छान चाललाय, तर त्याच्यासाठी किती कष्ट झाले, काय झालं, सगळं आता ते झालेलं आहे. सगळं तर वरून बघायचं फक्त की कसं तो पार पडतो. तेव्हा त्यात सुद्धा न अडकता बाजूला कसं राहावं हे समर्थाने शिकवलं. तर तसं हे घडीतून येताना खाली कोणतरी जिज्ञासू असायचं कधीतरी की या ह्याला शनिवारी जाल त्यावेळेला बरोबर यायचं, जाऊ पाठ उठून रविवारी निघालं की वर जायचं, पोचायचं. खाली येताना मी सहज असं करत असे की उतरून खाली आलं की डेरवणच्या पायथ्याला वगैरे आलं, तिथून वर बघायला गेलं सांगायचं मागे आलं की आपण कुठे होतो. जाताना सुद्धा जाणवत नाही, वर असताना जाणवत नाही, उतरताना जाणवत नाही, पण खालून वर उतरून वर पाहायला एकदा खरे बापरे इतक्या उंच ठिकाणी आपण होतो आणि आपण जाऊन आलो, हे कसं जाऊन आपल्याला असं वाटतं एकदम खालून. ते त्याला कुठे जाणवतं ते मला माहीत असायचं की साधारण पायथ्याला आलं डेरवणच्या तिथे की तिथे त्या ओढा आहे, ओढ्याचे तिथे वर बघा, तिथूनच दिसू शकतो. जर आणखीन मध्ये मग झाडी विडी आली म्हणजे दिसत नाही, तर तिथून दिसतं. त्यावेळेस तो एकदम डोंगराचा माथा दिसतो, ते कुठे आपण त्या घडीत बसलो होतो असं वाटतं. हे कसं शक्य झालं, तर आपल्या स्वतःच्या सुद्धा सगळ्या शक्तींची माणसाला ओळख असत नाही मला म्हणायचं. ती ओळख व्हायला सुद्धा एक पर्स्पेक्टिव्ह, एक परिमाण, एक बाजू असं लागतं. तर आपण त्या बाजूला जाऊन उभं राहून मग बघावं स्वतःकडे, म्हणजे अरे हे शक्य आहे आपल्याला. आपल्याकडे जॉब करताना पहिल्यांदा कसं होतं की 15 मिनटं बसायचं म्हणजे चुळबुळ 1 तास बसले तरी चुळबुळ असं वाटतं की हे 1 तास केव्हा संपतोय असं होतं. ते तास 1.5 तास 2 तास एखाद दिवशी ते तडाखा लावून हे जॉब करणारी मंडळी बसलेली असतात ना, तर ते करतात त्या संतांसमोर 1 तास. आपल्याकडे कसं एक प्रयोग सांगितलं तसं इथे जी मंडळी आता आपण सगळे जवळजवळ करणारे आहात, तर आपल्याला माहिती आहे की समर्थांच्या समोर बसलं तासभर मग की स्वामी घ्या बाबा करून बसलो आहे खरा, 50-60 मिनटं कशी निघून जातात कळत नाही. पुन्हा निरंजन स्वामींच्या समोर परत आसन टाकलं बसले, काय खुर्ची ठेवली बसले, स्वामी 1 तासभर करून घ्या, एवढं आयुष्य तुम्ही त्याच्यासाठी दिले, मला 1 तासभर माझ्याकडून जप करून घेतात. असं करत असं जर फिरत गेलं तर 10 तास 10.5 तास जप झाला. एकवीस संत म्हणलं 10.5 तास जप झाला. तर नंतर आपल्या कुवतीची कल्पना येते, अरे त्यांच्या कृपेने झालं हे खरं, पण शेवटी झालं ना आपल्याकडून, शेवटी देहाकडूनच झालं ना आपल्या. म्हणजे ह्या देहामध्ये आज 10.5 तास जप एक दिवसभराचा जर विचार केला तर 10.5 तास जप करण्याची कुवत या देहामध्ये आहे. पण हे पर्स्पेक्टिव्ह इकडून असं तिकडे बघावं लागतं. तेव्हा कळतं की अरे आज दिवसभर आपण जपामध्ये आहोत, 12 तास होऊन गेले, काय 14 तास झाले. ह्या 14 तासामध्ये 10 तास जप झाला आपल्यासारख्याकडून झाला. आपल्याला 15 मिनटं बसवत नाही अशा अवस्था असते, तासभर बसवत नाही अवघड वाटतं, 2 तास कठीण वाटतात, तिथे 10 तास कसे होतात. तेव्हा हे एक त्याच्याकडे बघण्याचं, त्यासाठी थोडं बाजूला केलं की कल्पना येते की आपल्याकडे कुवत ठेवलेली आहे, तिला थोडंसं बघण्याची तिच्याकडे गरज आहे. तिची त्यात क्षमता खूप मोठी आहे, त्या कुवतीची झेप पल्ला मोठा आहे, काही कमी ठेवलेलं नाही आहे. फक्त त्यासाठी बाजूला जाऊन थोडं बघण्याची गरज आहे. तसं ह्या सगळ्याकडे बघण्याची गरज आहे. तर या अर्थाने आणि मग आपल्याला हेही कळतं की चालायला लागलेला रस्ता मागे पडतो. चालणाऱ्याला, विचार करणाऱ्याचा रस्ता कधी कमी झालेला नाही, नुसता आपले बेत आखणाऱ्याचा नुसता रस्ता कधी कमी होत नाही, कसं होईल याचा विचार करून होत नाही. चालायला लागलं की 1 किलोमीटर मागे पडलं, तेव्हा चालणाऱ्याचा रस्ता कमी होतो. हे आपण लक्षात ठेवलं तर आपण चालतोत का नाही ह्याच्याकडे लक्ष पाहिजे खरं म्हणजे. मग ते 1-2 मैल गेलं म्हणजे मागे बघावं, गावसुद्धा दिसत नाही, आपलं घरसुद्धा दिसत नाही. 1 किलोमीटर इथनं चालत गेलं तर आपलं घर 1 किलोमीटर काय करायचं आहे, 2 फरलांग गेलं तर घर दिसत नाही आपलं. एवढे आपण त्याच्यापासून दूर जाऊ शकतो. तर मनाने मनुष्य प्रपंचापासून सुद्धा असा दूर होऊ शकतो, दुःखापासून दूर होऊ शकतो, निराशेपासून सुद्धा दूर होता येतं, काळजीपासून दूर होता येतं. पण हे माहीत पाहिजे किंवा अरे बाबा हे होऊ शकतं. त्याला असं वाटतं की मला काळजीनं ग्रासले, मला ते ह्यानं ग्रासले आणि मी कसं काय दूर होणार. 1 किलोमीटर चाला कशाला, 2 फरलांग चाला नुसतं तर घर नाही दिसत आपलं. तर कशी काळजी बघायचं झालं तर डोकावून बघावं लागेल आपल्याला की ह्या रस्त्याला तिकडे ते कोपऱ्यात त्याच्या पलीकडे जे दिसते ते आपलं घर, हे किती 1-2 फरलांगातली अवस्था. तर असं त्याकडे बघता येतं. मग त्याची खरी कल्पना आपल्याला येते की तिथे नक्की काय आहे, त्याला किती महत्त्व द्यावं, काय करावं. सगळ्याच्या बाबतीत हे दृष्टिकोन लागू पडतो. मग पहा माझ्या नामे क्या म्हणजे काय म्हणायचं असेल तर पहा माझ्या नामे क्या, पहा नामे क्या, केला बहुधा
दुस्तर हा संसार, तारेन दुस्तर हा संसार. एवढं होणार कसं हे सगळं? तर पहा पहिल्यांदा निदान आधी बघा तरी, बाजूला जाऊन बघा, आपल्या कुवतीकडं बघा, त्या नामाकडं बघा, त्याच्या शक्तीकडं बघा. हे बघितल्यानंतर होईल. पहा माझ्या नामे घ्या. थोडं माझ्या नामे घ्या, जसं पहा पाहिलं तसं हे माझ्या नामे घ्या. काय म्हणायचं आपल्याला? माझ्या काय म्हणून ठरवता येईल? कोण मी? हा माझ्या नामे. माझ्या नामाने किती उद्धार झाला, तर मी कोण काय आपल्याला ठरवता येईल? हे वाटतो प्रश्न तसं साधा, पण सोडवायला गेलं की कठीण होत जातो. असं आहे. काय आपल्याला म्हणायचं आहे? रामाचं म्हणायचं, शंकर म्हणायचं, विष्णू म्हणायचं, काय येशू म्हणायचं, काय महावीर म्हणायचं, काय पैगंबर म्हणायचं, काय अल्लाह म्हणायचं, काय म्हणायचं आपल्याला नक्की? माझ्या नामे क्या. तेव्हा हे कोण? इथं तरी आपण जे आत्ता जो अभंग पाहतो त्याच्यात बघा, निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी, झालो की साकार, झालो की साकार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या. कोण आपण त्याची ओळख दिलेली आहे? निरंजन मी असता या जगी. सर्वसाधारणपणे आपल्याला असं ज्या वेळेला अभंगाच्या शेवटी शब्द येतात त्यावेळेला आपल्याला असं कळतं की ह्यांनी लिहिलं. कोणी लिहिलं? नाममुद्रा. आपल्या भाषेमध्ये, परिभाषेमध्ये नाममुद्रा म्हणतात. कवींच्या किंवा त्या कोणी कर्त्याची शेवटी कुठे उल्लेख येतो, हे अभंग यांचा आहे. आपण म्हणतो तुका म्हणे, तसं काही म्हणतो, ज्ञानदेव म्हणे, नाममुद्रा आहे. तेव्हा त्यात फरक आहे की ज्यावेळेला त्या नाममुद्रा कवींच्या असतात तेव्हा त्यांचं किंवा त्यांनी घेतलेलं काय नाम असेल तेवढंच सुचवतात. पण ज्या वेळेला त्या संतांच्या असतात त्यावेळेला त्यापेक्षा जास्त काही सुचवू शकतात. तर आपलं लक्ष असलं म्हणजे झालं. का होतं असं? म्हणजे आधी होतं का हे बघू, मग का होतं हे बघू. असं होतं. आपल्याला आपण अभंग म्हणतो, आपल्या लक्षात असेल, यह तेरा मानुष जन्म पल पल में बीता जा रहा. हे आपण म्हणतो, यह तेरा मानुष जन्म पल पल में बीता जा रहा. ब्रह्मानंद मिले नहीं फिर जो तू लाख करोड़ दे. ब्रह्मानंद मिले नहीं फिर जो तू लाख करोड़ दे. मानले का ना. हो ना. आता इथे सुद्धा ब्रह्मानंद मिले नाही फिर जो तू लाख करोड दे. इथे एवढंच कळतं का फक्त की ब्रह्मानंदाने शेवटी तसं म्हटलं की काय तुला जे करायचं ते कर, किती मिळवायचं ते मिळव, पण लाख कोटीची जर भाषा करशील तर त्यांनी हे मिळणार नाही. ब्रह्मानंद मिले नाही फिर जो तू लाख करोड दे. पल पल में बीता जा रहा. हे जो रोजचा दिवसातला हा क्षण चाललेला आहे, हा तास चाललेला आहे, याचा विनियोग जर बरोबर झाला नसेल तर हे सगळं होईल
पण ब्रह्मानंद मिले नाही फिर, तो काही ब्रह्मानंद लिहिणारे पण आहेत आणि नाममुद्रेपेक्षा जास्त काम पण केलेलं आहे. कारण ब्रह्मानंद परत मिळणार नाही. ब्रह्मानंद तर ते नव्हेत. हे ब्रह्मानंद काय ते आपल्याला कळलं की हा ब्रह्मानंद की ज्याला कशाचं कारण लागत नाही, ज्याच्यासारखी व्यापकता कशात नाही, जो साक्षात त्याचा अनुभव आहे, असा जो आनंद आहे तो आनंद मिळणार नाही कितीही काहीही द्या तुम्ही, की जे आपण मिळवायसाठी सगळे रात्रंदिवस कामाला लागलेले आहोत. ते जे मिळवणार त्यातलं पोटापुरतं उपयोगी पडणार, उरलेल्याचं ढीग तयार होणार आणि ते मागणं देऊन ब्रह्मानंद मिळणार नाही. ते आत्ताच काम करायला पाहिजे. ही सावधानता एक नुसतं ब्रह्मानंद मिले नाही म्हणजे नाममुद्राच आहे, पण तिने ब्रह्मानंद मिळणार नाही हे पण सुचवलं आणि सांगतात ब्रह्मानंद हे पण सुचवलं. तेव्हा नाममुद्रेपेक्षा जास्त काम संत करू शकतात. संतांची जेव्हा ती नाममुद्रा असते त्यावेळी तो त्यांचा साक्षात अनुभव असतो, तेव्हा ते जास्त काम करतात असं जे म्हटलं त्याचं कारण की करू शकतात हे तर दिसलं. तेव्हा करू शकतात याचं कारण प्रतिभा तर असतेच. कारण अशा एखाद्या शब्दाची जाता योजना करायला केवढी प्रतिभा लागेल की एकाच वेळेला तो शब्द 2-3 ठिकाणी लागू झाला आहे. हे इतकं सोपं नाही. आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगायला आपल्याला शब्द कमी पडतो. एक वस्तू सांगायची तर ती आपलं ते अमुक ते हे ते काय ते असं ते करता करता शेवटी तो शब्द आठवतो. काय नाही काय ते स्क्रू ड्रायव्हर नाही तर काहीतरी असते कारण असते काय असेल असं नसतं तरी हवं असतं एवढंसं काहीतरी चाकू स्क्रू ड्रायव्हर काय पण ते नाही आठवत. तर शब्दाची योजना आणि ती एका वेळेला 3 ठिकाणी लागू होईल अशी आणि त्याचा एवढा व्यापकता त्याला येईल हे करायला त्यांच्याकडे त्या स्वरूपाची प्रतिभा आहे. त्याच्या मागं आत्मानुभव आहे की ही मिळणार नाही म्हणून त्यांनी स्वतः त्याचा त्याग करून बाकी सगळ्याचा ते ह्या ब्रह्मानंदाच्या मागे लागलेत म्हणून त्यांना ब्रह्मानंद सापडला. ते ब्रह्मानंद आहेत. तेव्हा याच्या मागे स्वतःचा अनुभव आत्मानुभव आहे आणि कृपा आहे. तेव्हा त्याची जी श्रीमंती आहे त्यामुळे हे नाममुद्रेमध्ये निर्माण होऊ शकतं. तेव्हा तिची खूण काय ही कवींची आहे का संतांची आहे कसं ओळखावं, तर तिच्या सहजतेनं ती आली असेल तर संतांची ओळखायला हरकत नाही. योजनेपेक्षा सुद्धा ती सहजता त्यात आहे. ब्रह्मानंद मिळे नाही फिर तू लोक आख करोड दे, काय मिळणार नाही. तेव्हा हे जितक्या सहजतेने येतं तितक्या सहजतेने आलं की ते त्यांचं आहे, सत्पुरुषांचं आहे असं समजायला हरकत नाही. तेव्हा ही जी खूण आहे त्यांना एवढंच त्यावेळेला म्हणायचं होतं की हा आत्ताची वेळ चालला, 1 मिनिट चालला, 2 अर्धा तास गेला, 1 तास गेला, आपल्याला भान आहे का? सावधानता देण्याचं काम आहे त्याचं. हे 2 तास गेले, काय मिळवलं एवढं विचार करायला हरकत नाही. जो झाला असेल जमा झालेला आहे, अडचण नाही, कधीतरी मदतीला येईल, उपयोगाला येईल. उपासना झाली असेल, ध्यान झालं असेल, उपयोगाला येईल. पोटापुरतं करायचं होतं ते पोटापुरते कामपरिवागात ते आमचं सांगितलेलं आहे आपल्याला की किती काम करावं ते सांगितलेलं आहे, ते करायलाच पाहिजे. त्याबद्दल दुमत नाहीच आहे, संतांचंही नाही. त्यांनाही नाही अवलंबून राहणं आवडतं. तेव्हा त्यांना स्वावलंबी राहणंच आवडतं. तरी आपण करायचंच, पण त्याच्या पुढे जे आपण करायला होतं तेवढं फक्त करू नका, नाही तर मग हे मिळणार नाही. हे जसं जाता जाता सांगून गेले. तेव्हा लागणार असतील तर 5-10 लाख ठीक आहे, काय जे मिळवायचं ते मिळव. कोटीचं 1000 कोटीचं करण्याच्या प्रयत्नात असलाच तर त्याने अस्वास्थ्य आणि चिंतापदरात येईल. हे ताबडतोब जाता जाता त्यांच्या एका नुसत्या मुद्रेच्या बरोबर ते सुचवून जातात एका ओळीमध्ये. तर ही नाममुद्रा कशी येते ते आपण पाहाय. आता इथे असं म्हटलंय निरंजनमी असता या जगी. आत्ता आपण त्या मुद्रेचा विचार करत होतो. निरंजनमी असता या जगी झालो की साकार. तेव्हा आता हे निरंजनमी म्हणले तर त्यात ते आलं पाहिजे ना. आपल्याला असं म्हणायचं आहे का की मूळ निरंजन शब्द आहे, अगदी प्युअर शुद्ध, ज्याला कशाचे हे नाही लागलेलं नाही, काळेपणा नाही, काही नाही, असं ते निरंजन शुद्ध निरंजन स्वरूप. का निरंजन स्वामी? ध्वनी येऊन गेली, जसं ते ब्रह्मानंद येऊन गेले तसं आहे. निरंजनमी असता या जगी झालो की साकार. अरे हे दोन्ही येऊन गेले, हे स्वामी पण आले. त्याचं आता सांगितलं की आहेच की मी निरंजन या जगी साकार झालेलोच आहे. म्हणजे ते जे दत्ता अवतार होते त्यांनी आपण अवतार कशासाठी धारण केला हे पण जातात आता सांगितले. निरंजन मी असता आहे जगी, आणि मी निरंजन आहेत त्यांनी गुरुनी नाव दिले मला, माझं नावही तेच आहे. तेव्हा हे जे आहे ह्यात निरंजनमध्ये निरंजन मी. तेव्हा वास्तविक निरंजन म्हणजे ज्याला काहीच लागू नाही, समजा निर्गुणच आहे ते, तर त्याचं काय त्याला नाव देणार? नामे किंवा नाम कशाला द्यायचं मग, असा प्रश्न नाही का निर्माण झाला. ते निर्गुण आहे तर नाम कुठं आलं मग? तेव्हा ते साकार झालं तर नाम आहे. म्हणून निरंजन मी असता या जगी झालो की साकार, म्हणून मला पुढे ते मग उद्धार शक्य आहे. नाहीतर हे निर्गुणाचं काय करू मी? निर्गुण आहे बरोबर आहे, सगळं ठीक आहे, कळलं. पण हे निर्गुण निरंजन आहे ते, त्यामुळे त्याला काहीच लागू नाही. जर तुमचं काहीच जर गुण लागून असेल तर मग त्याचं नाव काय देणार त्याला, असा प्रश्न येईल. म्हणजे एका साधूकडे
एक जिज्ञासूग्रस्त आले. नमस्कार केला. त्याने विचारलं की तू कोण? तो म्हणाला मी नारायण. नारायण? नारायण कोण म्हणाले? नारायण म्हणजे मीच की नारायण म्हणे. तुम्ही विचारलं तुम्ही कोण म्हणून मी सांगितलं नारायण. हो ते बरोबर आहे, पण नारायण कोण? ते म्हणले माझं नाव आहे नारायण. तुम्ही विचारलं म्हणून मी ओळख सांगितली. चांगलं आहे म्हणले, पण ते कशावरून? अरे बापरे, काय साधूंची गाठ पडू नये हे चांगलं एक प्रकारे. पडली तर तडी लावावी, सोडू नये, मग सोडू नये. कशावरून? आता हे काय सरकारी काम थोडंच आहे. मी जिवंत आहे म्हणून सर्टिफिकेट द्यायचं असते तसलं. जिवंत आहे त्यांनी म्हणायचं हे जिवंत आहेत, तर तसलं काय हे काम नव्हे. पेन्शनर लोकांना माहिती आहे. तर असं तुला लिहावं लागतं, सांगावं लागतं आहे हो मी जिवंत आहे. तर आणि परत साक्ष घालावी लागते की हे जिवंत आहेत. कशावरून म्हणले म्हणजे काय करायचं? मी म्हणतो की मी जिवंत आहे, पण तेवढं पुरत नाही कायद्याला. त्या संतांच्या कायद्यात ते काही बसतं एक वेगळं. तेव्हा साधू म्हणाले ते बरोबर आहे. तर कशावरून तू नारायण? ते म्हणाले असं कसं म्हणलं? मी तर सांगतो स्वतः मी नारायण. ते बरोबर आहे म्हणाले. सकाळी ग्रस्त आले ते म्हणाले मी नारायण म्हणून. अरे सकाळी आले असतील आता मला काय माहिती. ते म्हणाले मग तूच काय सकाळी जे आला होता तो नारायण? नाही मी नाही सकाळी आलो, मी आत्ता दुपारी गावावर निघालो, आत्ता तुमच्याकडे येऊन पोचलो. तर मी सकाळी नाही आलो. पण कशावरून? की तोच नाहीस म्हणून. तो म्हणला पण मी नारायण म्हणजे आता काय सांगायचं पुढे? इथून पुढं काय? इथं पुढं ठीक आहे इथपर्यंत आलं. कारण मला म्हणले अडचण अशी आहे, तुझ्या तर काही डोक्यावर काय कुठं लिहिलं नाही नारायण म्हणून, का हातावर लिहिलं नाही नारायण म्हणून. तर आता मी कसं ओळखावं की तू नारायण आहेस? तर त्याला शंका आली हे थोडंसं जरा कमी दिसतं काहीतरी, किंवा होतात परिणाम एखाद्या वेळा. आधीपासून चांगली असतात माणसं, नंतर बिघडत परिणाम वगैरे झाला असेल. हो ते माझं नाव आहे, ते तुझं नाव आहे, बरंच आहे, बरोबर आहे. पण सकाळच्या माणसाला मी विचारलं, तो पण म्हणाला हे माझं नाव आहे. तो असेल की तोही हेच म्हणाला मला की माझं नाव आहे मी नारायण म्हणून. हो ते असेल, पण मी नारायण गणपतराव. हां आता काहीतरी निर्माण झालं. अरे पण सकाळचं पण मला असंच म्हणाला, त्याचंही नाव नारायण गणपतराव म्हणाला. आता असेल बाबा चुकून कोण काय आला असं, तर एवढं खरं की सकाळी मी आलो नाही एवढं खरं. तू पुन्हा तर आलेलं नाहीस ना? नाही आलेलो. मग हे कसं शक्य आहे म्हणाला? सकाळचा तो नारायण गणपतराव होता, आत्ताचाही तू नारायण गणपतराव म्हणतोस. तर हे आता कसं आपण ओळखावं? तर काय तुम्हाला सांगावं? तुम्ही बरं असं करा, आपण काहीतरी खात्री करून घेऊया म्हणले. तुझी काहीतरी खात्री केली पाहिजे. समोरच्या धुळीमध्ये नारायण गणपतराव येईल. बरोबर बरोबर पुसून टाकले डोळे. गेले म्हणले नारायण गणपतराव. हे काय गेले? पुसलं गेलं कुठं काय आहे म्हणले. आता नारायण तूच ना तो. हे पुसलं आता कुठं काय? ते तुम्ही जे काय पुसलं ती धूळ होती, ती तुम्ही माझं नाव पुसलं. मी आहे ना. अरे म्हणजे तुझं नाव म्हणजे तू नव्हे. चालेल आपलं काम झालं. ते काय शिकायचं असतं ते असं असतं. तेव्हा मग आता तू फक्त ठरव म्हणाले. कारण तुझं मी नाव पुसलं, तू म्हणला मी हे नाही. मग अशी तू म्हणत होता ते माझं नाव आहे. आता तू कोण आहे ते मला नक्की एकदा सांग. नाही तर तू कोण आहे ते तू ठरव. मी तर पुसून टाकला, माझ्या दृष्टीने काही नाही. मग तू कोण? ते म्हणाले तू ठरव आता तू कोण आहेस. निरंजन मी असं काय जगी. तेव्हा आता आपण कोण मूळ? आपण विचार करून बघा. मी आपल्यावर सोडतो. निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी. झालो की साकार, झालो की साकार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. तेव्हा आकारात आलो तो नाव. आपला आकार सोडला तर नाव नाही. मग आता सांगा नावासाठी एवढं भांडायची काय, आग्रह धरायची काही गरज आहे का? व्यवहाराच्या दृष्टीनं नाव कुठं आलं नाही, घातलं नाही,
चुकीचं आलं, विसरलं, उल्लेख राहिला वगैरे वगैरे, छोटा टाईप वापरला, मोठा टाईप वापरला, काही घोटाळा झाला तर काही आपल्याला काही त्रास करून घेण्याची गरज आहे का? कारण हा आकाराचा विषय, त्यांनी पुसून टाकलं तर धुळीत काही शिल्लक राहिलं नाही, ते आपली धूळच. जे आकार आहे, ती धूळ आहे, तेव्हा ती जायची, ती पुसता येते, ती पुसली जातीच, अनेक जन्म पुसली गेली अशी. तेव्हा हे देह दिले आणि धूळ जावी तशी ती पुसलेली आहे. एवढं त्याला एकदा महत्त्व देता यायला लागलं म्हणजे व्यवहाराला बरं पडतं. नाहीतर मनुष्य त्या नावापोटी सगळा घोटाळा आणि त्रास आहे. तो सगळा ज्या नावापोटी आहे ते आकाराचं नाव आहे. पुढच्या जन्माला मला हेच नाव येणार याची काही आपल्याला काही कोणी खात्री दिली आहे का आणि देऊ शकेल का? तर ती शक्यता नाही. त्यामुळे त्याचे किती महत्त्व तर साकार आहे म्हणून आहे. आता आपण साकार होणं म्हणजे आपली धूळ आहे, पण त्यांचं साकार होण्यात फरक आहे. तो लक्षात यावा म्हणून निरंजन मी असं या वेगळी नामे पहा पहा. आपलं नाव आहे, आपल्या नावाने अहो आता जाऊ दे, आपल्या नावाने काय पुढं गोळ्या बोलत नाही, पण चांगल्या ह्याने किती ठिकाणी ते घेतलं जातं. त्या नावा घेतल्यामुळे काही उद्धार बिद्धार कोणाचा झाला आपल्या घरामध्ये वगैरे उद्धार होतो. बरोबर आहे. ते मला आता म्हणता आठवण झाली, अरे उद्धार नाही कसं, रोज उठून उद्धार होतो. वडील मुलाचं करतात, मुलगा वडिलांचं करतो, मुलीचं करतात, सगळे नावाचे उद्धार करतात. पण हे आपल्या साकार होण्याचा अर्थ किती क्षुल्लक आहे आणि त्यांच्या साकार होण्याला केवढा अर्थ आहे. एक राम जगून गेला, एक कृष्ण जगून गेला, तर त्या नावावर इतकी जगून गेले, अजून जगतायत. काय मला सांगा, काय केलं त्या नावाने आपण विचार केला तर, आणि त्यांच्या नावामध्ये काय फरक पडला. म्हणून बघा बघा म्हणले. पहा पहा का तर एका नामे माझ्या, तुमच्या एका नामे काय होते बघा, आपल्या एका नामे बघावं काय झाले आपल्या एका नामे, काही नाही. म्हणजे जे काय आहे ते काय आहे ते आपल्याला माहिती आहे. त्यांनी साधूची मुद्दाम गोष्ट सांगितली एवढ्यासाठी की असं पुसलं तर आता तू सांग कुठं आहे, तू गेला तो आता. तर तसंच अवस्था होते खरं सांगायचं तर. ह्या सगळ्या काळाच्या पटलावर असं नुसतं हात फिरवलं तर हे सगळं निघून जाईल, इतकी आपल्या अस्तित्वाची किंमत आहे. एवढं लक्षात ठेवलं तर त्याच्यापुरतं आता तू लाख करोड दे, किती काय करायचं त्याच्यासाठी ते बघा. हे त्याचं साकार झालं तर तेही साकार झाले, आम्ही साकार झालो. निरंजन मी असता या की झालो की साकार. मग आपण सुद्धा कोणतरी एक्सायटेड नाही का, तर ते आपण साकार नाही का झालो. आकार आला म्हणून तर महत्त्व आलं, हे अमके आले तमके आले, आपण नावाने म्हणतो ना, एकमेकांना संबोधतो ना, त्याप्रमाणे व्यवहार करतो ना. मग ह्यालाही आकाराला आला म्हणून नाव आलं, हे सगळं महत्त्व आलं ना. पण ह्या नावात आणि पहा पहा माझ्या नामे का यामध्ये तफावतीचा सुद्धा विचार करता येणं अवघड आहे. तर फरक किती आहे याचा विचार करता येणं सुद्धा अवघड आहे. हे आपल्या लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर मी निर्गुण आणि निराकार असताना सुद्धा मी उद्धार करण्यासाठी आलो ह्या इथे ह्या पृथ्वीवर. कशासाठी मी आलो म्हणजे त्यांनी त्यांचे उद्धाराची पूर्वपेठिका सांगितली, आकार घेण्याची पूर्वपेठिका सांगितली की का मी हा आकार घेतला. तर उद्धारासाठी मी आकार घेतला. पहा पहा माझ्या नामे क्या. त्यांनी स्वतः काय केलं असतं याची कल्पना करून बघा. त्यांच्या नावाने हे होते, पहा पहा माझ्या नामे क्या म्हणले नुसतं. पुढे मध्ये वर्णन आहे सगळं, पण सुरुवातीलाच हे सांगितलंय की नुसत्या नावाने माझ्या एवढं काम झाले. ज्याच्या शिक्क्याने एवढं काम होते त्या राजाने किती काम होईल असा विचार का. राजाच्या नुसत्या शिक्क्याने नावाचे उठवलेले शिक्क्याने कामं होतात. अलीकडे आपण मोठ्या ऑफिसमध्ये गेला तर त्यांना सही करायला सुद्धा सवड नसते. सहीचा शिक्का बनवून घेतलेला आहे आणि तो त्या अधिकारी माणसाच्या हातात ठेवलेला आहे. तो ते मूळ त्यांचं नाव, त्यांचं हे हुद्दा, ते हे वर शिक्का. तो बसला की काम सुरू, नाही बसलं की नाही होत. त्याच्यावर सहीचा शिक्का नाही उमटवलेला. त्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या एका त्या सहीला, आकाराला तेवढ्याच्या त्याला एवढं महत्त्व येतं की ते रबर स्टॅम्प नुसता तिथे उठवला तर त्याचे त्यांनी पुढचा कागद हलतो, काय ते काम होतं, नोंद होते, रद्द होते, काय ते व्यवहार होतात. हे साध्या आकाराचं एवढ्याच्या माणसाचं आहे. तर भगवंताने आता तो मनुष्य जर स्वतः असेल तर तो स्वतः सही करेल त्यावेळेला काय असेल, काय त्यांनी करायचं ठरवलं तर काय करू शकेल. हा नुसता त्याला जेवढे अधिकार दिले तेवढे वापरेल. तो स्वतःचे अधिकार वापरेल तर काय करील. आपल्याला साईबाबांची आठवण झाली म्हणून सांगतो. साईबाबांना याचं ते माणूस पोटात दुःख असते, पोटात पुष्कळ असतात, आजार असतात. खूप अलीकडे ह्याच्या आजारांचे आल्सर आहे, आमकं तमकं, तसे पोटाचा त्रास होता. गावांच्या पायाशी गेला, म्हणला मला हे काही सहन होत नाही त्रास. तर समोर उभे राहील. त्यांना समोर उभं राहायला सांगितलं आणि त्याने त्याच्या पोटाला सांगितलं, पोटाकडे बघून सांगितलं की नीट वाग. सो जा म्हणले, दुसरं काम नाही. हे शरीराला नीट वाघ म्हणून सांगितलं फक्त त्या पोटाला. नीट वाघ म्हणल्याबरोबर आतड नीट वागायला लागला. मला वाटत नाही की आपण भक्त असून देवाकडे गेलो तर भक्ताला सांगितलं तर भक्त नीट वागेल. मला काय वाटत नाही ते आतड सुद्धा नीट वागतं. काय सांगायचं.
म्हणजे त्याच्यात सुद्धा काही ते आहे की ज्याचं ऐकावं सत्पुरुषांचं, तर ते ऐकण्याची जी कुवत त्याच्यामध्ये आहे आणि त्यांच्या शब्दाच्या मागे काय ताकद असेल, त्यांच्या म्हणजे हे सांगितलं हे सामान्य माणसाच्या शिक्क्याने हे काम होतं. तो मनुष्य उभा राहिला आणि त्याने ठरवलं तर हा सगळा हुकूम बदलेल, तो हुकूम बदलेल, होयचा नाही करून टाकेल, नाहीचा होय करून टाकेल, ही त्याची सत्ता आपल्याला साध्या व्यवहारात अनुभवायला येते. जो साकार झालेला आहे निरंजन, जो निरंजन साकार झाला, निरंजन स्वरूपावरून जो साध्या स्वरूपात आपल्यासाठी मनुष्य देहधारी झाला, त्यांनी जर काम करायला ठरवलं तो काय करेल, नीट वाग म्हटलं तर आतळ नीट वागेल, एवढी सत्ता संतांच्याकडे ठेवली, जी भगवंताचे एक प्रतिकात्मक आहे. भवसंत हे भगवंताचे प्रतीक आहे, आपल्याला कळू शकणारं, आपल्याला समजू शकेल, आटोक्यात येईल, भेटता येईल, बोलता येईल असंच प्रतीक आहे. तर त्याच्यात एवढी सत्ता ठेवलेली आहे की नीट वाग म्हटलं तर आतळ नीट वागेल. इतकी परिस्थिती आहे. तर आपण ह्याचा विचार करा की झालो मी साकार, तर ते काय करतील. म्हणून एका नामे उद्धार झाला. तेव्हा या नामाने उद्धार होतो म्हणजे काय होतं नक्की. आपण जी अडचणमूळ पाहिली होती की ह्या प्रपंचात पडल्याशिवाय राहता येत नाही, ठीक आहे, असू दे, पडल्याशिवाय राहता येत नाही ना, पडावंच लागेल. आपल्याला व्यवहार करायचा आहे, आपल्याला तहान लागते म्हटल्यावर पाण्यासाठी आपल्याला प्रयत्न नको करायला. तुम्ही विकत घ्या, तुम्ही मागून आणा, तुम्ही कोणाकडे तरी जा, मिळवा, स्वतः विहीर खणा, काही करा, पण पाण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जोपर्यंत तहान लागते. भुकेच्या अन्नासाठी प्रयत्न करायला पाहिजे जोपर्यंत भूक लागते. आकार आले की सगळ्या गोष्टी लागू झाल्या. सत्पुरुष म्हणायचे आम्ही देहात आलो की आम्हाला देहाचे नियम लागू झाले. राम देहात आला की रामाला देहाचे नियम लागू झाले. मग नाते आली, मग सगळे विषय आले, त्यांचे प्रमाणे संबंध आले, सगळं आलं. मी आकाराला आलं की हे सगळं आलं. तसं आकाराला आलो म्हणून मला तहानभूक पण आली. तहानभूक आली म्हणजे तिच्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणं पण आलं. मग ते कष्ट करावे, त्याला द्यायला भगवंत समर्थ आहे. ज्याने जन्माला घातलं तो चारा देतोच आहे, त्यामुळे त्याची व्यवस्था आहे, काळजी करायचं कारण नाही. पुढे मी जो उद्योग करणार तो करू नका. नामे केला उद्धार, ते आहे आपल्याला खरं काम करायचं. ते राहता येत नाही प्रपंचात, त्याच्याशिवाय ना चालेल, असू दे प्रपंचात पडू दे, त्याला उलटं प्रपंचातच राहा. महाराज म्हणायचे ह्याच्यासारखी शाळा नाही. हो, आणि ते खरंच आहे, आपण रोज अनुभव घेतोच असाल. ह्याच्यासारखी विद्यालय नाही, महाविद्यालय सुद्धा नाही, विश्वविद्यालय अजिबात नाही असलं शिकवणार की कसं काय मनुष्य कोणत्या क्षणी घरामध्ये वागेल किंवा काय आपल्याला प्रतिक्रिया देईल काही सांगता येत नाही. क्षणात एकदम मनुष्याचं एकदम हसायला लागेल, क्षणात रडायला लागेल, रागवेल, काय होईल काही सांगता येत नाही, काय मूड नाही, बिघडलं सगळं. आज काय रागलं, कोणीतरी काहीतरी बाहेर बोलले, ते कुठेतरी येऊन घरात निघाल, काय काळजी सुरू आहे, सकाळपासून चिंता, काय झाले, काय सांग, काहीतरी सारखं हुरहुर वाट, काय वाटेल माणसाला ते क्षणी, काय मनुष्य म्हणजे मनुष्य, काही नाही. तर ह्यात पडावं लागते ना, सगळ्यात पडावं लागणार आपल्याला, तर वर राहायला पाहिजे म्हणजे पडावं लागतंय, पण नाम घेऊन पडावं. लाईफ जॅकेटसारखं काम एखाद्याचा उद्योगच असला तर. आता काही माणसांना ते विहिरीचं गाळ काढतात बघा, ते उद्योगच होता त्यांचा की विहिरीचं गाळ काढायचं, तर ते त्याला तर पाण्यातच बुडायला पाहिजे. गाळ काय वर काढून जाणार आहे कोणी त्याला, बाबा हा गाळ ते आपल्या ते आहे नाही का मुलांच्या गोष्टीतनं वगैरे असं, ते देवी आली वगैरे ते वर हे दिलं, हे करे बाबा तुझी कुराड नाही का, तसं तर तसं ते हे आपलं हा घे बाबा तुझा गाळ वगैरे, ते आपला गेला की दिवसाचा आपले पैसे घेऊन गेला, तर मला कधी गाळ काढेल की हा कशाला ठेवले नाही का, एवढी काही कृपा आपल्यावर नाही. त्यामुळं गाळ काढायचं आहे ना, मग तळच गाठला पाहिजे त्याला, तळात जाऊन तर त्याला गाळ काढावा लागेल. तर तो जसा तो काढत राहील तसं ते स्वच्छ होत राहील आणि मग त्या कामाचे काय मेहनताना असेल तो मिळेल. आता हे जर कामच त्याचं आहे तर त्याला एक दोन विद्या तरी काहीतरी घेतलं पाहिजे त्याच्याकडे. एक तर खाली गेलं तर ते खाली असताना काय करायचं ते त्याला कळलं पाहिजे. तळ्यात आहे गाळ, किती वेळ राहणार तळात गाळ काढायचं म्हटल्यानंतर, तर जेवढा वेळ राहायला लागत असेल तेवढा वेळ श्वास रोधून राहायची त्याच्याकडे विद्या पाहिजे. म्हणजे ती एक स्वतंत्र विद्या आहे तरुण जाण्याची. पुन्हा वर तिथं आलं पाहिजे परत आपल्याला हवेला, त्याच्यात तिकट काय कामासकट. तर असं जर एखाद्याचं असलं किंवा हे जे पाणबुडे लोक कामं करतात किंवा ही कामं करतात ते जॅकेट घालून, तर तसं ते लाईफ जॅकेटसारखं आहे. ते त्यांना आतून एवढी हवा कोंडून ठेवतं. ही माणसं सुद्धा पाण्याखाली राहून ते श्वास कोंडून जे राहतात ती हवाच कोंडलेली, ती फक्त आत आहे, लाईफ जॅकेट म्हणजे बाहेर आहे. काय मग फार मोठा फरक नाही, फक्त विद्येत फरक आहे. मात्र यात कशी कोंडायची हे माहीत असणं वेगळं आणि बाहेरून ती घेऊन कसं जायचं खाली जायचं ते माहीत असणं वेगळं. तर ठीक आहे, बाहेरून घ्या, आपल्याला नाम खरं आतूनच आहे. आपलं फरक काय मला म्हणायचं तो लक्षात आलं ना, की आतच हवा आहे, तीच कोंडून नाक दाबून बसलं तर पाण्यात बसू नका कुठे कोणतरी पाणी बनवा तेवढं हे काय रामनवमीचा आणि हा कार्यक्रम हे काढला लागलो काहीतरी व्हायला नको, तसं काही नाही. पण आपल्याला करता येते एवढं. आपण पाण्यात जर साधं जरी बुडून राहायचं ठरवतो, नाक बुडून फाळ किती एक काय सेकंद मिनिट काय म्हणत नाही, बिकॉज आपल्याला धाप लागायची, तर तसं नको. तर ते तेवढं येतं पण खाली राहता येतं. जितक्या गतीनं आत्ता श्वास घेतो एवढ्या घेण्याची काही गरज नाही. जरा दाबून नाक दाबून मनुष्य राहू शकतो, पण करतो वर श्वास घेतला झाला मोकळा. हे जसं
कसं आहे तसं प्रपंचात जाता येतं. आतली हवा कोंडून जावा, नाही तर बाहेरचं लाईफ जॅकेट घेऊन जावा. बाहेरून मिळालेलं नाम घ्या, नाही तर आत चाललेलं नाम कोंडून ठेवा, चालेल. दोन्हीने वर येता येईल. नामे केला बहुउद्धार तो असा. कारण हे कोणालाही आहे हो, नाम कोणाला नाही म्हणले कोणी. आणि काय आपल्याला घ्यायला तरी अडचण आहे मला सांगा. कोणाकडे जाऊन घ्यावा असं जिथं लागत नाही, आपलं आपण घ्यायला लागावं तर आपल्याला ते फुकट लाईफ जॅकेट दिल्यासारखा प्रकार आहे माणसाला. काय सांगू आणखीन. आता इथं थांबतो, आज उशीर झाला. पहा पहा माझ्या नामे क्या, पहा माझ्या नामे क्या, केला बहुद्धार, केला बहुद्धार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. निरंजन मी असता या जगी, निरंजन मी असता या जगी, झालो की साकार, झालो की साकार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार, तारीन दुस्तर हा संसार. स्वामींनी रामाची एक वेगळी आरती लिहिलेली आहे, त्यात घ्यायचा विचार होता, पण आता मी वेळेत काही बसणार नाही, पुढच्या वेळेला करू. चालेल, आपल्याला रामालाच आहे. आपलं नाम घेऊ म्हणजे काय. पान 357, पद 249. मनुजा राम सदा वद रे, मनुजा राम सदा वद रे, मनुजा राम सदा वद रे. भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, भ्रमदायक जग सर्व ही मानुनी, माया आस दरे, माया आस दरे. मनुजा राम सदा वद रे, मनुजा राम सदा वद रे, मनुजा राम सदा वद रे. कामादिकरि पुदंडुनि अंतरी, कामादिकरि पुदंडुनि अंतरी, सांडी दुर्मद रे, सांडी दुर्मद रे. मनुजा राम सदा वद रे, मनुजा राम सदा वद रे, मनुजा राम सदा वद रे. सावळी सुंदर मूर्ती हरीची, सावळी सुंदर मूर्ती हरीची, ध्याई मनिया धरे,
अक्षयी देईल तू ते रघुवीर अक्षयी देईल तू ते निरंजन पद रे निरंजन पद रे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे मनुजा राम सदावरे जानकी वन स्मरण जय जय राम